मकरंद कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काल सांगली येथे अर्धवट माहितीवरती, अर्धवट ज्ञानावरती काही अर्धवट लोक काहीतरी जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलले. ते बोलताना त्यांना माहिती आहे का त्यांनी त्यांच्या नेत्यांची परवानगी घेतली आहे का? कारण त्या नेत्यांना अर्थसंकल्प म्हणजे काय हे माननीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि नटसम्राटमधील बेलवलकर सारखेच माननीय जयंत पाटील स्वाभिमानी आहेत. हो, स्वाभिमानानं जगलेले आहेत. तो बेलवलकर ना मुलीकडे ना मुलाकडे कुणाकडेही गेला नाही, स्वाभिमानानं जगला. तसंच स्वाभिमान मान्य जयंत पाटील जगतायत याचं भान ठेवा. हो, जयंत पाटील स्वाभिमानी आहेत, सम्राटच आहेत. पण तुमची अवस्था काय आहे? तुम्ही कोल्हापुरातही नाही, सांगलीतही नाही आणि पुण्यातही नाही. तुम्ही कुठंच नाही साहेब. एका महिलेनं अतिशय उत्कृष्ट विकसित केलेला मतदारसंघ तुम्ही बळकावलात आणि आयत्या बिळावर नागोबासारखे जाऊन तुम्ही बसलात असं जनमानसात बोललं जातं. बळकावला असं बोललं जातं. तसं माननीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही साहेब. जयंत पाटील साहेबांनी मतदारसंघ विकसित केला, विकास केला आणि कर्तृत्व दाखवलं आणि मग उभं राहिले. तुमच्यासारखं तुम्हाला पदांच्यामुळं शोभा आहे. जयंत पाटील साहेबांना पदं शोभून दिसतात. हा तुमच्यातला आणि जयंत पाटील साहेबांच्यातला फरक आहे. तुमच्याकडं पदं नसतील तर गणेश तरुण मंडळाच्या उद्घाटनाला सुद्धा तुम्हाला कोण बोलवणार नाही, अशी तुमची अवस्था आहे. पण माननीय जयंत पाटील साहेबांचं तसं नाही आहे. त्यामुळं इथून पुढं जयंत पाटील साहेबांच्यावरती टीका करताना विचार करून टीका करावा ही तुम्हाला आमचं सांगणं आहे. तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.